नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर ब्रह्मनाथ महेश्वराय मंदार पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षात्वदनासकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधना। अतिशय सुंदर पावन पर्व काळावरती चालत असलेली ही शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा कथेचा आजचा हा अनुष्ठानाचा द्वितीय दिवस आरंभ होत आहे। ईश कृपेने भगवत कृपेने द्वितीय दिवस या ठिकाणी आरंभ होत आहे। आपण सर्व भक्तांच्या सानिध्यामध्ये ही दिव्य कथा भगवान गणेश प्रभूच्या साक्षीने त्यांच्याच जवळ त्यांच्या सानिध्यात बसून भोलेनाथाची दिव्य कथा श्रवण करण्याचं सौभाग्य गंगाखेडकर मंडळींना लाभलेलं आहे। परम भाग्यवान जीव आहेत आपण आणि म्हणून भगवंताची कृपा प्राप्त झाली आणि या दिव्य अनुष्ठानाला आरंभ झालेला आहे। काल आपण शिवमहापुराण ग्रंथाचं महात्म्य काय आहे ते त्या महात्म्याची कथा श्रवण केली। देवराज मुक्ती वर्णनाची कथा सुतजी महाराज शौनक आदी ऋषींना सांगतात आणि तदनंतर चंचला बिंदुगाख्यान अतिशय सुंदर। चंचुलीचा तर उद्धार झालाच, पण तिच्या विनंतीवरून माता पार्वतीने बिंदूचा सुद्धा उद्धार केला। जीवात्म्याला सद्गती प्राप्त व्हायची असेल भगवंताचं नाम अत्यंत श्रेष्ठ आहे। भगवंताचं नाम तारक आहे। भगवंताचं नाम तुम्हाला आम्हाला प्रत्येक संकटातून तारणार आहे। एक पॉझिटिव्ह
एनर्जी प्रदान करणारं भगवंताचं नाम आहे, जे नेहमी माणसाला सतसत विवेक जागृत करून ठेवणारं असतं. आणि म्हणून नामस्मरण कलियुगामध्ये अत्यंत श्रेष्ठ सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की नामामुळे मनुष्य सातत्याने अनुष्ठान रूपाने नेहमी आपल्या विचाराशी बांधला जातो. वाईट विचार मनामध्ये येत नाहीत आणि वाईट वृत्तीमध्ये माणसाचं मन परावृत्त होत नाही. याच्यासाठी काय कारण असेल तर केवळ नाम कारण आहे. आणि म्हणून भगवान भोलेनाथ शंकराचं नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या नामाने त्या नामाची भक्ती केली आणि म्हणून बिंदूची सद्गती प्राप्त झाली. नवी नवी इतकंच काय, भोलेनाथाचं दिव्य चरित्र ऐकलं, लीलामृत ऐकलं. 7 दिवस नारदजींच्या मुखातून हे दिव्य गायन करण्यात आलं. तुंबरांनी अत्यंत सुंदर या कथेचा अर्थ सांगितलेला आहे. नारदजींच्या सारख्या आणि तुंबरासारख्या महान वक्त्याच्या मुखातून कथा ऐकल्याच्या नंतर दिव्य कथा ऐकल्याच्या नंतर कसं बरं आनंद प्राप्त होणार नाही. बोलणाऱ्याचं मुखही तितकं पवित्र असलं पाहिजे. मी सांगत होते, अनुभव सिद्ध वाक्य जेव्हा बोलले जातात तेव्हा ते हृदयात उतरतात. वाक्य कानी जे पेरले डोळ्यात ते उगवले. जे कानात पेरलं जातं ते डोळ्यामध्ये आपोआप त्याचं रूप तयार होतं. बोलणाऱ्याच्या वक्त्यात, बोलणाऱ्याच्या शब्दात ती ताकद असली पाहिजे. काना वचनाच्या भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन या उठी कवणी एक जो ज्ञानोबा सांगतात. काना वचनाच्या भेटी, माझ्या मुखातनं निघालेल्या वचनाला तुमच्या कानाची जर भेट झाली आणि जर समजा कान आणि वचन एक झाले, त्या एकात्मतेमध्ये जर अनुसंधान साधलं तर वस्तू होऊन या उठी कवणी एक जो ही अवस्था प्राप्त होते. एवढी ताकद आहे शब्दामध्ये. म्हणून कीर्तनाचा अंग होई अंग हरिरूप. किती सामर्थ्य, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा तीर्थ ब्रह्मकाशी आणि नळस कडू स्वर्गवास करीन भोग. किती सामर्थ्य आहे संकीर्तनामध्ये, किती सामर्थ्य आहे कथेमध्ये. की घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. फार सुंदर चिंतन आहे. कथा जर ऐकायला बसलं, कीर्तन जर ऐकायला बसलं तर तुकोबराय सांगतात की कथेमध्ये, कीर्तनामध्ये वक्ता परिपूर्ण तत्वाला जर पोहोचलेला असेल आणि तो जर कीर्तन करायला लागला तर ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला जीव सुद्धा लाळ घोटत कीर्तनात आणि कथेत येऊन बसला पाहिजे. एवढी ताकद आहे कथेमध्ये. मग ब्रह्मज्ञानाला येऊन बसण्या इतपत याच्यात काय आहे. ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली मग त्याला बाकी कशाची इच्छा राहत नाही. पण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा नाम संकीर्तन करण्याची, कथा ऐकण्याची इच्छा ही लालसा सदैवच जीवामध्ये आहे. कारण त्याच्यामध्ये जे अमृत आहे ते बाकी कशात नाहीये. वास्तविक अमृत प्यायला जरी मिळालं तरी कथेचं दिव्य अमृत त्याच्याहूनही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा. मुक्ती लाथाळली संतांनी का या संकीर्तनासाठी, या गोष्टीसाठी. घरची आठवण येत नाही, सगळे टेन्शन कुठं निघून जातात माहिती नाही कथेत येऊन बसल्यावर. स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो, नवी नवी अस्तित्वाची जाणीव होते. मी कोण आहे याची माझी मलाच ओळख होते कथेत आल्यानंतर. नाही, हे जे आनंद आहे कथेचं, कीर्तनाचं, हे आनंद स्वर्गात नाहीये. हे आनंद त्रिभुवनात बाकी कुठं नाहीये, केवळ पृथ्वी तलावर आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. या आनंदाला उपभोगण्याकरिता सुखानं गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहे. असं पुन्हा पुन्हा संत अवतार घेऊन येतात. भगवंताचं भजन गातात. भगवंताचं भजन गाण्यामध्ये, भगवंताचं भजन ऐकण्यामध्ये जे आनंद आहे ते बाकी कशातही आनंद. सगळे इंद्रिय शमतात, मनाची कसमस मोडते, इंद्रियाची घडी पडते आणि आपोआप चित्तवृत्ती स्थिर होते. असं हे चपल असलेलं मन एका क्षणभर स्थिर राहतं. ही ताकद आहे नाम संकीर्तनाचे. आणि म्हणून सुतजी महाराज जेव्हा नैमिषारण्यामध्ये येते झाले, शौनकजींनी वंदना केली, हात जोडून प्रणाम केलं संतांच्या चरणावरती आणि विचारलं, जीवनाचा उद्धार करणारी दिव्य कथा
जीवनाचा उद्धार करणारी दिव्य कथा शिवमहापुराण कथा आपण आम्हाला सांगावं, ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून सुतजी महाराजांनी शौनक आदी ऋषींना शिवमहापुराण कथा सांगितली। कथेच्या अगोदर कथेचं महात्म्य सांगितलं चंचल बिंदुगाख्यानाच्या रूपातून आणि तदनंतर विद्येश्वर संहितेला आरंभ केला। एकूण 7 संहिता या ग्रंथामध्ये आहेत। शिवमहापुराण कथा ऐकण्याची इच्छा केली, विद्येश्वर संहितेचा आरंभ झाला। विद्येश्वर संहितेचा आरंभ झाल्यानंतर विद्येश्वर संहितेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिवमहापुराणाचा परिचय आला। या ठिकाणी आपण एका श्लोकाचं उच्चारण करून आरंभ करूयात। हरि ओम श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः। श्री गणेशाय नमः। आद्यंत मंगलमजात मसानभावम् आर्यं वमीशं अजरमात्मदेवम् पंचाननं प्रबल पंचविनोदशीलम् संभावये मनसि शंकरं बिगेशं। विद्येश्वर संहितेतला हा प्रथम श्लोक पार्वतीपती हर हर महादेव जो सृष्टीचा आदि व अंत मंगल रूप आहे तो भगवान भोलेनाथ परमात्मा जरा मृत्यूविरहित असलेला अशा भोलेनाथ शंकराला वंदना करतो आणि शिवमहापुराण सांगण्यासाठी आरंभ करतो म्हणाले। शिवमहापुराण सांगण्यासाठी आरंभ केले, ग्रंथ परिचय दिला आणि ग्रंथ परिचय झाल्यानंतर ब्रह्मदेवाने जो उपदेश केला मुनिश्रेष्ठांना तो उपदेश या ठिकाणी सांगण्यात आला। सनत कुमार व्यास संवाद आलं। सनकादिक ऋषी ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र सृष्टीच्या आरंभी निर्माण केले। त्यांची चर्चा झाली कोणाबरोबर? व्यासांच्या बरोबर। आणि तदनंतर लिंगेश्वर परिचय देत असताना पार्थिव लिंग, पाषाण लिंग, स्फटिक लिंग, धातू लिंग या सर्व लिंगाचे प्रकार सांगण्यात आले। लिंगाचे प्रकार वेगवेगळे असतात, पण कलियुगामध्ये कलियुगाचा आरंभी किंवा द्वापर युगामध्ये सुद्धा पाषाण लिंगाचं महत्व याच्यासाठी होतं की कलियुगामध्ये भगवंताचं अस्तित्व पाषाणात येऊन बसल्या कारणाने पाषाणाचे लिंग, पाषाणाच्या मूर्त्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दैवत्व प्रत्यक्ष प्रज्वलित झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे। आणि म्हणून जेवढे देवस्थान देशभरामध्ये किंवा देशाच्या बाहेर आहेत ते सगळे काळ्या पाषाणामधले देवस्थान आहेत, कारण कलियुगामध्ये दैवत्व कशात सांगितलं? पाषाणात सांगितलं। म्हणून यानंतर ऋषी मुनींना एक सुंदर प्रश्न पडला। त्या प्रश्नाचं उत्तर ते विचारतात, म्हणले हे सगळं ऐकत असताना भगवान शंकराच्या लिंगाविषयी बोलत असताना लिंगाविषयीची माहिती सांगत होती। पार्थिव लिंग वेगळं, मातीचं सुगंधित द्रव्य टाकून बनवलेलं मातीचं लिंग वेगळं, पाषाणाचं लिंग वेगळं, धातूचे लिंग वेगळं, जसं की सोन्याचं लिंग असेल, चांदीचा लिंग असेल त्याची पूजा विधी वेगवेगळी सांगितली, त्याचे फल वेगवेगळे सांगितले। हे सगळं सांगत असताना त्या समोर आलेल्या देवतांच्या सर्व ऋषी मुनींच्या मनामध्ये एक प्रश्न आला। आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे म्हणाले, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या। काय प्रश्न आहे? प्रश्न असा होता, आम्हाला एक प्रश्न आहे, बाकीच्या सगळ्या देवतांच्या मूर्तीची पूजा केली जाते, बाकीच्या सगळ्या देवांच्या मूर्तीची पूजा केली जाते, माझ्याकडे लक्ष द्या ना, तुम्ही पाहिलेले त्याबद्दल बाळाला तसं ते खेळते मस्त आनंदात, तुम्ही का बरं तिकडे लक्ष देऊन माझं लक्ष विचलित करताय? माझं लक्ष नका ना विचलित करू, कोणाला सांगू मी तुम्ही याकडे नाही पाहिले तर? माझ्याकडे पहा, शेजारी असा मोठा वाघ येऊन थांबला तर तुला खातो म्हणून तरी लक्ष नाही विचलित झालं पाहिजे, इतकं एकाग्र होऊन शिवमहापुराण कथा ऐकली पाहिजे। असं इतकं सोपं आहे का? इथे येऊन बसून बोला बरं 2 शब्द, मग कळेल। इकडे इकडे पाहिल्यानंतर ते कसं डिस्टर्ब होतं, इतकं एकाग्र चित्त असलं पाहिजे। याच्यावरून एक गोष्ट सांगू का? सांगू? चित्त किती स्थिर झालं पाहिजे याच्यावरून एक गोष्ट सांगू, एक दृष्टांत।
नाही तुम्ही सांगा म्हणलं तर सांगते, नाहीतर मग आपलं आपलं कथा चालू देतो. तुम्ही नको म्हणलं तरी थोडीच ऐकणार आहे. माझं मनावर सांगायचं तर सांगायचं आहे की नाही. किती लक्ष देऊन आपण ऐकावं, किती इंटरेस्टनी ऐकावं, त्याच्याबद्दल एक दृष्टांत आहे, संसारातलाच दृष्टांत आहे. एक माऊली होती, तिला मुलगी होती चांगली, खूप सुंदर देखणी, तिचं लग्न लावून दिलं. मुलगी गेली नांदायला, लग्न लावून गेली आणि मग परत आली. 2-4 दिवसांनी नवरी बोलून आणतात ना माहेरी, ती बोलून आणली. मग परत तिची बोळवण करून पाठवून दिली. मग 1 महिन्यानं आली परत नांदून. 1 महिन्यानं जेव्हा आली ना, वाट पाहत होती आई अशी, कधी येईल माझी पोरगी, कधी येईल माझी मुलगी. तुम्हाला अनुभव असेल की लग्न होऊन नवरी होऊन एकदा येऊन गेले तर पुन्हा 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी महिन्याभरांनी जेव्हा जाताना माहेरला, तेव्हा एक वेगळी आतुरता असते आईला की महिनाभर पोरगी नवऱ्याच्या घरात राहून आली. कसं कसं सासरी राहून आल्याच्या नंतर तिथल्या लोकांचं काय काय आहे, कसं कसं वागणं आहे ते तोपर्यंत तिला अंदाज आलेला असतो. म्हणून ती आई वाट पाहत असते त्या मुलीची, कधी येईल कधी येईल कधी. मुलगी आली, आई संध्याकाळ झाली, येता येता आईने पाय धुवायला पाणी दिलं, आल्याबरोबर गळ्याला लावून घेतलं. माझी मुलगी नांदून आली ग माय. आता हे सांगायला लागली ना कथा, सगळ्याचं लक्ष लागणार, कारण त्या आवडीचा विषय आहे ना. विचित्र आहे हो चित्त. या चित्ताला अनादिकालापासून संसाराचे संस्कार घडलेले, त्याच्यामुळे संसाराचा विषय बोलायला लागले की इंटरेस्ट वाढतं आपोआप चित्तातलं, चित्त स्थिर होतं. ज्या भगवंतापासून जन्म झालाय, ज्या भगवंतांनी निर्माण केलाय, चराचर सृष्टीचा जो मालक आहे, परमात्मा आहे, ज्याच्यापासून हे कणकण जन्माला आलेला आहे, त्याच्याविषयी बोलताना चित्त स्थिर होत नाही. का होत नाही? कारण आपल्याला त्या भगवंताची ओळख नाही झाली. संसाराच्या कथा सांगायला लागलं की चित्त स्थिर होतं. बरं जाऊ द्या, ऐका आता ही कथा. मुलगी आली, जेवण झालं, संध्याकाळी तिचे वडील बसले होते. म्हणले, तिचे वडील तिच्या जवळ गेले, बेटा नवऱ्याच्या घरी महिनाभर राहून आली सासरमध्ये, बरे ना सगळं? हो बरे बरे म्हणाल्यानंतर तेवढ्यावर बापाचं समाधान झालं, आईचं नाही झालं. एवढ्यावर समाधान होते आईचं? एकच विचारते काही, फक्त तुझ्या घरी सगळं बरे का? हो बरे. एवढ्यावर शांत होते काही? नाही हो. संध्याकाळ झाली, झोपायला गेले ना, तेव्हा जवळ घेतली मुलीला पोटात, आपल्या शेजारी अंतरुण घातलं, आपल्या जवळ घेतली पोटात, डोक्यावरनं हात फिरवलं आणि म्हणते, खरं खरं सांग बरं माय, सासू सासरे बरे आहेत? काही त्रास देत नाही? तुझी सासू जरा रागीड दिसते, अशी त्रास देते का? नाही मनाई आई चांगले, ती बोलत होती, सांगत होती. सगळं जाऊ दे, पण नवऱ्याचं सांग, मालक बरे आहेत ना तुझे? जावई बापू बरं पाहतात ना तुला? कशा आपल्या आपल्या जीवनात चालल्यात बघा, बसल्या ठिकाणी इथे. चित्त बरे ना सगळं? विचारत होती आई. मुलगी सांगत होती, आई असं बघ, आई तसं बघ, आमच्या घरची रीत अशी, आमच्या घरची. ती विचारत होती मुलीला का बाई तुझ्या घरी कसं आहे वातावरण, सगळं चांगलं आहे ना? हा सगळं व्यवस्थित आहे ना? आणि त्या दोघी बोलत बसल्या होत्या. आणि तेवढ्यात काय झालं, मुलाचा मुलगा आला. आजी आजी मला झोपायचं तुझ्यासोबत, आत्यासोबत, असं म्हणून दोघींच्या मध्ये आला. तर छोटा 5-6 वर्षाचा नातू. इकडे एकदा बघतो आत्याला, इकडे एकदा बघतो आजीला. आजीला म्हणतो, आजी उठ ना, मला शिरा करून दे खायला म्हणतो. तुम्हाला काय वाटते त्या आजीनं काय रिप्लाय दिला असेल? जा म्हणली मर्जीकडे, म्हणजे तुझ्या मम्मीला सांग काय खायचंय तुला. बसले जरा लेकरासोबत बोलत, तर मधी मधी ताप दिले की माझ्या कार्ट्यानं. लेकरू आले माझं नांदून, माझ्या लेकराला बोलत बसले तर एकदा उपीट करून दे, एकदा शिरा करून दे. रात्रीच्या 10 वाजले तरी बोलू दे ना ती लेकर. संसाराच्या 4 गोष्टी आहेत. थोडस डिस्टर्ब झालं मध्ये तर तिला सहन झालं नाही. मी तर भगवंताची चर्चा करायला लागले. तुम्ही इकडे इकडे पाहिल्या तर मला बोलता येईल का सांगा बरं? हे सगुणाचं प्रतीक आहे. भक्ती सगुण आणि निर्गुण 2 रूपात नटलेली आहे. म्हणून जगात सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंग कुठं निर्माण झालं त्याचा इतिहास सांगतो, श्रवण करा म्हणा.
शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली, निर्माण कुठं झालं जगात पहिल्यांदा शिवलिंग, याच्याविषयी माहिती सांगतो. म्हणजे निर्गुण ब्रह्म लिंग स्वरूपाने कसं नटलेलं हे तुमच्या लक्षात येईल. ते म्हणाले ठीक आहे सांगा. आता पक्क पीठ डोक्यात घालून घ्यायची ही गोष्ट. कारण भगवान शंकराच्या या अत्यंत सुंदर निर्गुण स्वरूपाविषयी बऱ्याचदा अपप्रचार केला जातो. अपप्रचाराने बोललं जातं, अपशब्दांनी शिवलिंगाची अवहेलना केली जाते. त्याच्यामुळे जरा थोडं बुद्धी जाग्यावर ठेवायचं आणि आजचा एवढा विषय पक्का पाठच करून जायचंय की जगात पहिल्यांदा लिंग निर्मिती कुठे झाली ते सांगते ऐका. क्षीरसागराच्या शय्येवरती भगवान विष्णू झोपलेले होते आणि त्यांच्या नाभीतून कमल प्रगट झालं. त्या कमलामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवांना डोळे उघडले, पाहिले तर समोर भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर झोपलेले होते. ब्रह्माजी म्हणतात तुम्ही लहान आहेत, मी मोठा आहे. विष्णूजी म्हणतात माझ्या बिंबीतून कमळ बाहेर पडले, त्याच्यात तुमचा जन्म झालाय, अर्थात मी मोठा आहे तुम्ही लहान आहेत. दोघांच्या मध्ये भांडण लागलं. मी मोठा आहे तू मोठा आहे, मैं बडा तू बडा, असं करता 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 भांडण इतकं पेटलं की दोघांनी असं ठरवलं की आपण युद्ध करायचं. युद्धामध्ये जो जिंकेल तो सर्वश्रेष्ठ, तो मोठा. दोघांमध्ये भांडण लागलं. आता दुसऱ्याने माहेश्वर अस्त्र काढलं. हे महाविध्वंसक दोन भयानक मोठे अस्त्र होते दोघांच्या जवळ. हे दोन अस्त्र काढले, दोघांनी एकमेकावर हे अस्त्र चालवून घेणार. आता भगवान शंकराला प्रश्न पडला का या दोघांचं भांडण मिटवण्याकरता माझ्या निर्गुण स्वरूपाला प्रगट केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून दोघांच्या मध्ये अग्नीचा खांब तयार झाला, अग्नीचा स्तंभ तयार झाला दोघांच्या मध्ये. काही अंतरावर दोघांचं युद्ध. तेवढ्या अंतरावर विष्णू परमात्मा थांबले, तेवढ्या अंतरावर ब्रह्मदेव थांबलेले. दोघं एकमेकांवर बाण चालवणार आहेत, बाणाच्या रूपातून अस्त्र सोडणार आहेत एकमेकांवर. पण एवढ्या ते अस्त्र जर दोघांनी एकमेकांवर चालवलं तर सगळ्या सृष्टीचा विध्वंस होईल. म्हणून शंकरांनी पहिल्यांदा अग्निलिंग रूपानी एक अग्नीचा स्तंभ निर्माण झाला. अग्नी प्रज्वलित झाली, अग्नी ज्वाळा प्रज्वलित झाल्या, अग्निलिंग प्रगट झालं. एवढा मोठा अग्निलिंग प्रगट झालं, एवढ्या मोठ्या ज्वाळा तयार झाल्या त्याच्यातून की हे दोघंही घाबरले. म्हणले आम्ही दोघं एकमेकावर प्रहार करण्याच्या अगोदरच हा काय चमत्कार घडला. म्हणून दोघंही एकमेक त्या लिंगाकडे पाहायला लागले. तुम्ही कल्पना करा अग्नीचं लिंग किती खतरनाक असेल ते दिसायला. स्फटिक लिंगावर जर तुम्ही प्रकाश टाकला तर ते चमकतं आणि त्याच्यातून अग्नी बाहेर पडतो. तो तसाच उग्र रूपाचा विशाल महाकाय असा लिंग निर्माण झाला. अग्नीचा स्तंभ, अग्नीचा खांबच काय जणू आकाशात खाली कुठपर्यंत गेलाय पाताळापर्यंत काही माहिती नाही. आणि त्या अग्निलिंगातून आवाज बाहेर निघायला चालू झाला. म्हणले तुम्ही दोघं सामान्य माणसासारखं भांडून घेताय. अरे तुम्ही तर त्रिदेवांपैकी आहात. तुम्ही तर किती समजदार असायला पाहिजे. सृष्टीचं पालन करण्याचं आणि सृष्टीची उत्पत्ती करण्याचं कार्य एकाकडे द्यायचंय, दुसऱ्याकडे सृष्टीची उत्पत्ती करण्याचं कार्य द्यायचंय. आणि तुम्ही दोघं सृष्टी अजून आरंभच झाली नाही त्याच्या अगोदरच तुम्ही एवढं भांडून घेताय. मी मोठा आहे तू मोठा आहे. थांबा म्हणाले तुम्ही दोघंही देव. निर्गुण ब्रह्म बोलतय. आता हे या ब्रह्माला नाव नाहीये, या ब्रह्माला रंग नाहीये, या ब्रह्माला रूप नाहीये. हे निर्गुण ब्रह्म आहे, चैतन्य आहे, सगळीकडे भरून उरलेलं आहे. असं ते ब्रह्म त्या अग्निलिंगातून बोलायला चालू केलं. ते म्हणतात की तुम्ही दोघं भांडून घेताय, श्रेष्ठ कोण आहे समजून घ्यायचंय. एक काम करा, एकाने खालच्या टोकाकडे जा, एकाने वरच्या टोकाकडे जा. जिथं हे अग्निलिंग संपलेलं आहे किंवा जिथं हे अग्निलिंग आरंभ झालेले ती जागा पाहून या. जो अंत आणि आरंभ पाहून येईल लवकर त्याला सर्वश्रेष्ठ पद मी देईल. असा आदेश झाल्याबरोबर ब्रह्मदेव वरच्या स्वर्गाकडच्या भागाकडे, वरच्या टोकाकडे, अग्निलिंगाच्या मध्यभागामध्ये होते ना. हे अग्निलिंगाच्या मध्यभागामध्ये पृथ्वीवर होते. पृथ्वीपासून स्वर्गाकडे प्रयाण ब्रह्मदेव केले. पृथ्वीपासून पाताळाकडे प्रयाण कोण? विष्णुदेव करायला लागले. विष्णुदेव म्हणतात याचं गुढ कुठे आहे, याचा आरंभ कुठे आहे, याची सुरुवात कुठे आहे ते आम्हाला पाहायचंय. आणि ब्रह्मदेव म्हणतात की या अग्निलिंगाचं शेवट कुठे, हे संपलंय कुठं ते पाहायला जायचंय.
निघाले दोघे प्रवास करत 2 वर्ष तब्बल फिरत राहिले पाताळात सर्वत्र ज्या ठिकाणी सप्त पाताळापर्यंत गेले तिथपर्यंत ती लिंग आहेत गेलं तिथं ते अग्निलिंग आहेत गेलं तिथं ते अग्निलिंग आहेत अग्निलिंग संपलेलं नाहीच आहे सप्त स्वर्ग संपवले ब्रह्मदेवाने आणि सप्त स्वर्ग संपले तरी तिथं अग्निलिंग आहे त्याच्या पुढं व्योम आकाश सप्त व्योम त्याच्याही पलीकडं किती व्योम केवढं मोठं आहे हे होल हे स्पेस केवढं मोठं आहे सांगता येते आकाश तत्व किती मोठे सांगता येते नाही सांगता येत तेवढं सगळीकडे जिथं जिथं फिरले तिथं त्या लिंग व्यापक आहे त्याची व्यापकता संपलीच नाहीये त्या अग्निलिंगाची त्या अग्नीच्या खांबाची व्यापकता संपलीच नाहीये कंटाळून गेले आणि कंटाळून गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवानी विचार केलं चतुराई केली विचार केला म्हणले आता आपण काय करावं काहीतरी युक्तीच करा संपले अमुक ठिकाणी म्हणून जागा सांगावी आणि एक साक्षीदार घेऊन जावं म्हणून केतकीच्या पुष्पाला सांगितलं म्हणजे तू खोटी साक्ष देशील का ते म्हणाले हो देईन ब्रह्मदेवाचं सांगितलेलं त्या केतकीच्या पुष्पानं ऐकलं केतकीचं पुष्प घेऊन ब्रह्मदेव हातामध्ये अग्निलिंगाच्या मध्यभागामध्ये आले आणि म्हणाले मी पाहिलंय याचा अंत कुठे आहे सप्त स्वर्गाच्या पलीकडे गेलं की हे लिंग संपलेलं आहे तिथून पुढे या लिंगाचं अस्तित्व नाही हे संपलेलं आहे तेव्हा महेश्वराला राग आला खोटं बोलतोय ते म्हणाले काय पुरावा आहे केतकीचं पुष्प पुरावा आहे केतकीच्या पुष्पाला विचारा केतकीच्या पुष्पाला विचारलं खरं आहे का केतकीच्या पुष्पानं खोटी साक्ष दिली केतकीच्या पुष्पानं खोटी साक्ष दिली राग आला शंकराला बोलले ना खडग घेऊन अग्निलिंगातून बाहेर पडले आणि जसे का खडग घेऊन बाहेर पडले त्या अग्निलिंगातून ब्रह्मदेवाला 5 मुख होती त्यातलं एक मुख शिरच्छेदन करून टाकलं 5 मुखातलं एक मुख ज्या मुखानं खोटं बोलले ते मुख छेदन करून टाकलं म्हणले ब्रह्मदेवा खोटं बोलतो केतकीच्या पुष्पाला साक्ष द्यायला खोटं घेऊन येतो आता ऐक म्हणले ज्या मुखानं खोटं बोललास ते मुख छेदन केलेलं आहे केतकीच्या पुष्पाला सांगितलं आत्ताच्या आत्ता इथून निघून जाणं तर जळून भस्म होशील माझ्या पूजेमध्ये तुला वर्ज सांगितले आणि केतकीच्या पुष्पाला म्हणून वर्जित आहे भगवान शंकराच्या श्राप मिळालं केतकीचं पुष्प त्या ठिकाणावरून निघून गेलं ब्रह्मदेवाला खूप यातना झाल्या वाईट वाटलं अपमान झाला आणि इतक्यात त्या ठिकाणी विष्णुदेव आले विष्णुदेव जसे आले ना भगवंताच्या समोर महेश्वर रूपाने परमात्मा हातात खडग घेऊन प्रगट झालेले भोलेनाथ शंकराचं रौद्र अवतार पाहिलं विष्णुदेव भगवान शंकराकडे पाहतात अग्निलिंगातून प्रगट झालेल्या शंकराला भगवंताला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर म्हणाले हे प्रभू आपला उग्र रूप जे आहे ते शांत करा आणि हे प्रभू आपण अनादी आहात अनंत आहात आपला आरंभ नाही अंत नाही जो व्यापक आहे जो निर्गुण आहे निराकार आहे त्या भगवंताला मी आकारात आणायला गेलो त्या भगवंताचा अंत पाहायला गेलो आरंभ पाहायला गेलो ही माझी खूप मोठी चूक आहे जो सर्व व्यापी परमात्मा आहे अशा सर्व व्यापी परमेश्वराला मी मोजण्यासाठी गेलो ही माझी चूक आहे हे परमेश्वरा मला क्षमा करा आणि विष्णुदेवाने स्तुती करायला आरंभ केली अतिशय सुंदर 2-3 श्लोकामध्ये स्तुती केली भगवान शंकराची स्तुती विष्णू परमात्मा करायला लागले विष्णू परमात्मा स्तुती करतात आणि विष्णुदेव स्तुती करताना ब्रह्मदेवही हात जोडून थांबलेले आहेत त्यांच्या शेजारी का कारण आताच सजा मोठी मिळालेली आहे सजा कशी मिळालेली आहे मोठी सजा मिळालेली आहे आताच मुखच्छेदन झालेले म्हणून हात जोडून थर 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 कापत ब्रह्मदेव शेजारी उभे शंकराच्या आणि विष्णुदेव स्तुती करायला लागले शंकराची हरिहि ओम नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मनि नमः प्रणववाचाय नमः प्रणवलिंगिने नमः सृष्ट्यादिकर्त्रे च नमः पंचमुखाय ते आत्मनि
शांभवी गुरवे नमः। सुंदर करुण स्वरामध्ये भगवान शंकराची स्तुती केली। हे निर्गुण निराकारा, तुला कसला रे आकार? सर्वव्यापी तू परमात्मा, चूक झाली आमच्याकडून, क्षमा कर प्रभू, क्षमा कर। विनंती केली, भगवंताची सुंदर स्तुती केली, परमात्मा प्रसन्न झाले। विष्णुदेवाच्या स्तुतीला भोलेनाथ प्रसन्न झाले। आता नीट ऐका, किती सुंदर गोष्ट आहे। भगवान विष्णूला हात किती आहेत? किती आहेत? 4, बरोबर। चतुर्भुज रूप आहे की नाही भगवंताचं, चतुर्भुज आहे की नाही? चतुर्भुज रूपामध्ये भगवान विष्णूला 4 हात आहेत। 4 हातामध्ये काय काय आहे सांगा बरं? मोठ्याने सांगा। भगवान शंकरा, भगवान विष्णुदेवाच्या हातामध्ये काय आहे? शंख, चक्र, गदा, पद्म, है की नाही? हे 4 आयुध आहेत। ही 4 आयुध विष्णुदेवाची आहेत। शंख, चक्र, गदा आणि पद्म, ही 4 आयुध आहेत भगवंताकडे। विष्णुदेवावर प्रसन्न झाले भोलेनाथ। तुम्हाला माहिती आहे विष्णुदेवाच्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र आहे, ते सुदर्शन चक्र कोणाचं आहे? शंकराचं आहे। सुदर्शन चक्र विष्णुदेवाचं नाहीये, सुदर्शन चक्र कोणाचं आहे? शंकराचं आहे। शंकराने प्रसन्न होऊन विष्णुदेवाला ते चक्र प्रदान केले। घे म्हणाले हे चक्र तुझ्याकडे। ते म्हणाले प्रभू, या दिव्य अस्त्राचं मी काय करणार आहे? शंकराने सांगितलं, सृष्टीचं पालन तुला करायचंय विष्णू। सृष्टीमध्ये ज्या ज्या वेळेला असुर जन्माला येतील, त्या असुराच्या संहाराकरिता हे सुदर्शन चक्र हे तुला वापरायचंय आणि सृष्टीच्या पालनाचं कार्य मी तुला देतोय। म्हणून शंकराने सृष्टीच्या पालनाचं कार्य विष्णुदेवाकडे देऊन सुदर्शन चक्र देऊन गौरवान्वित केलं आणि विष्णुदेवाला आशीर्वाद दिला। ब्रह्मदेवाकडे करुण दृष्टीने परमात्मा पाहतात। म्हणाले, ब्रह्मा, तुझं मुखच्छेदन केलं म्हणून तुला राग आला असेल, पण खोटं बोलणं एवढं मोठं पाप या जगात दुसरं कुठलं नाही। तुला सृष्टीची रचना करायची आहे, सृष्टी निर्माण करायची आहे, त्याकरिता तपस्या कर। तपस्ये अंती तुझी बुद्धी प्रगल्भ होईल आणि त्या बुद्धीतून चराचर सृष्टीची निर्मिती करण्याचं सौभाग्य, सामर्थ्य तुझ्या बुद्धीला प्राप्त होईल। आणि जी चराचर सृष्टी तुला निर्माण करायची आहे, त्या सृष्टीमध्ये ही घटना, ही गोष्ट जर कळाली तर तू खोटं बोलला तर सगळेच लोक खोटं बोलतील। म्हणून खोटं बोलल्याच्या नंतर शिक्षा झाली पाहिजे, म्हणून तुला शिक्षा केलेली आहे। आता बघा, ब्रह्मदेव खोटं बोलले तर त्यांचं मुखच्छेदन झालं। आमचं काय काय होईल? काय काय होईल? देव जाणे, है की नाही? आपण तर दिवसातून 10 वेळा खोटं बोलतो। खोटी साक्ष दिली केतकीच्या पुष्पांनी श्रापित झाली। खोटी साक्ष कधी देऊ नये बरं का। खोटी साक्ष दिली की फार मोठ्या पापाचे अधिकारी बनतो आपण। खोटी साक्ष कधी द्यायची नाही। आणि विष्णुदेवाला ब्रह्मदेवाला कार्य दिलं आणि सांगितलं, तुम्ही दोघांनी सृष्टीची रचना करा। एकाने सृष्टीची रचना करा, दुसऱ्याने काय करायचं? सृष्टीचं पालन करायचं। आणि ज्या वेळेला युग संपेल त्यावेळेला रुद्र अवतार धारण करून सृष्टीचा संहार करण्याचं कार्य मी करेल। असे 3 देवतांनी 3 कामं वाटून घेतली आणि 2ही देव निघून गेले। इथून पुढे कथेचा आरंभ झाला। अतिशय सुंदर कथा पुढे आरंभ झाली। पुढे कथेमध्ये सांगत असताना सुतजी महाराज शौनकादी ऋषीला सांगायला लागले, म्हणजे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ऐका। शिवक्षेत्र विवेचन करतो। शिवक्षेत्र विवेचन ज्या ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथ शंकराची मंदिरं आहेत, पुरातन मंदिरं आहेत, जुनी मंदिरं आहेत, कोणातरी महान विभूतीच्या हातून त्याची स्थापना झालेली आहे, प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, अशा शिवलिंगाचं महत्त्व खूप मोठं आहे। शिव मंदिराचं महत्त्व खूप मोठं आहे। शिवक्षेत्र विवेचन करत असताना अतिशय सुंदर शिवक्षेत्र विवेचन सांगितलं। म्हणजे ज्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे तिथलं पावित्र्य जतन केलं पाहिजे माणसांनी। शिवमंदिर झाडून काढलं पाहिजे, शिवमंदिरात दिवा लावला पाहिजे,
धूप दीप अगरबत्ती लावली पाहिजे, शंकराची पूजा केली पाहिजे। या सर्व पूजेचं फल असं आहे, जी इच्छा कराल ती इच्छा पूर्ण होईल। जी इच्छा मनामध्ये बाळगून शंकराची सेवा कराल ती सर्व इच्छा मनाचे संकल्प पाववील सिद्धी। जरी राहे बुद्धी आंचे पायी, भगवंताच्या चरणावर बुद्धी स्थिर करून आत्मा आनंदामध्ये जर समजा भगवान शंकराची पूजा केली तर भगवान परमात्मा प्रसन्न होतात। शिवक्षेत्र विवेचन करत असताना भगवान परमेश्वराला प्रसन्न करण्याकरिता किती सुंदर एक गोष्ट सांगितली। म्हणले जिथं जिथं शिव मंदिर आहे त्या शिव मंदिराची जी जागा आहे, आजूबाजूचं प्रांगण आहे ते स्वच्छ असावं, पवित्र असावं। पवित्राचं जतन कोण करतं? कोण करावं? आपणच करावं। अपवित्र करण्याचं काम कोण करतं? आपणच करतो की मंदिराच्या जवळ जायचं, नारळ फोडायची, एवढे मोठं तिथं घाण टाकायची, कॅरी बॅगी टाकून द्यायच्या, नासलेले वस्तू फुलं टाकून द्यायचे, नैवेद्याची घाण साचवायची। काय काय ठिकाणी शिव मंदिरात गेलं दुधाचा अभिषेक करतो पण स्वच्छ देव न धुतल्या कारणाने घाण वास येतो की नाही येतो? सांगा, येतो ना? मग ते बरोबर आहे का? तसं ठेवावं का? एखाद्या दिवशी तुम्हाला जर समजा रात्रभर त्या मंदिरात कोंडू घातलं, झोपाल का तुम्ही समाधान? देवाला त्याचा त्रास, देवाला सगुण मानता की निर्गुण मानता? देव आहे म्हणून पूजा करता की नाही म्हणून पूजा करता? तिथं शिवलिंग रूपामध्ये निर्गुण परमात्मा आहे म्हणूनच पूजा करतो ना। मग तिथं पावित्र्य जतन केलं पाहिजे की नाही? तिथं घाण कुणी यायची, किती काही कचरा साचवायचा, कुणी यायचं, पायाची एवढी घाण तिथं साचलेली असते, एवढी माती तिथं असते, एवढी सगळी धूळ तिथं असते। चिखलाचे पाय घेऊन पावसात तुम्ही पहा लोक कसे मंदिरात जातात, पावलं उमटलेली असतात, हे सगळे घाण आहे। तुम्हाला सांगू का, स्वच्छता शिकावी खरोखर शीख धर्मातल्या लोकांनी। आम्ही नांदेडला आमचं संस्थान आहे ना, नांदेड जिल्ह्यामध्ये आमचं, तुम्ही पहा गुरुद्वाऱ्यामध्ये डोक्यावरचं पदर कसंच पडू देत नाही। मोठ्या मोठ्या घरचे लोक हातामध्ये झाडू घेऊन सेवा करायला राहतात गुरुद्वाऱ्याची। आम्ही जातो, आम्ही एक लोटा जल सब समस्या का हल म्हणून आम्ही निघालोय, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून आम्ही पाणी घालायला लागलो, पण आमच्या पायाच्या मातीनं, आमच्या चिखलानं, आमच्या पायाच्या घाणीनं देव घाण करतोय, देवाचं शिवालय घाण करतोय। सांगा कसं पुण्य लाभणार आहे आपल्याला? लागणार आहे का पुण्य? माझं तसं म्हणणं आहे स्पष्ट, ज्या ज्या माणसाला भोलेनाथाच्या शंकराच्या मंदिराच्या मध्ये जायचंय तिथं मंदिरामध्ये जाऊन पाणी वाहायचंय, ज्या माणसाला, प्रत्येक माणसाने एका हातामध्ये तांब्या घेऊन जायचं, दुसऱ्या हातामध्ये फरशी पुसायचा कपडा घेऊन जायचं, भगवंताची पूजा करायची आणि येताना मंदिर साफ करून यायचं। अशी जर सेवा केली तर मंदिर पवित्र राहील, नाही तर मंदिर पवित्र राहणार नाही। कारण साफ करायला एक माणूस असला, घाण करायला दुसरे 100 जण येतात, म्हणून 100 जण साफ करणारे असले पाहिजेत आणि 10 जण पूजा करणारे असले पाहिजेत। तेव्हा खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल, आपल्या सर्व धर्मक्षेत्राची स्वच्छता त्या ठिकाणी होईल, नदीची स्वच्छता होईल, तीर्थक्षेत्रांची स्वच्छता होईल, त्याच्याशिवाय होणार नाही। पूजा एकच प्रकारांनी नाही करायचं, अनेक प्रकारांनी पूजा आहे। पुढे विषय आहे, भगवान भोलेनाथ फार सुंदर सांगणार आहेत। पुढं परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी एक झाड लावलं आणि त्या झाडाला नित्य नित्य शंकराचं नाव घेऊन पाणी घातलं तरी सुद्धा भोलेनाथालाच पाणी घातल्याचं पुण्य लागतं। आणि म्हणून वृक्षारोपण ही महाशिव महापुराण कथेमध्ये फार प्रकर्षाने सांगण्यात आलेलं आहे। अशातला भाग नाही। शिवक्षेत्र विवेचन करताना एक श्लोक प्रकर्षाने सांगायला लागले, अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति। फार सुंदर सांगितलं। अन्य क्षेत्रात केलेलं पाप पुण्यक्षेत्र अर्थात शिवालयामध्ये गेल्याच्या नंतर नाश पावतं, अन्य क्षेत्रात केलेलं पाप पुण्यक्षेत्रामध्ये नाश पावतं। म्हणजे दुसरीकडे जाऊन केलेलं पाप, दुसरीकडे अनायास घडलेलं पाप महादेवाच्या मंदिरात गेलं आणि तिथे बसून ध्यान केलं, जप केलं, पूजा केली, अर्चना केली, थोडं शांत त्या ठिकाणी मनाला बसून नामस्मरणाचं वळण लावलं तर ते पाप नाहीच होतं। अन्य क्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रामध्ये विनाश होतो, पण पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति। पण काही लोक पाहिलेत मी का मंदिरात जाऊन पद्धतशीर डाव मांडतात,
कितीतरी शिव मंदिर थंडगार उन्हाळ्याच्या दिवसात मस्त दगडाचं मंदिर असते, तिथं जाऊन मस्त बसतात, चार चौघ बसतात, मस्त पानं टाकतात, पत्ते खेळतात, बिड्या ओढतात, सिगारेट ओढतात, तिथंच बसून सुपाऱ्या खातात, तिथंच थुकतात. इतकंच काय, मंदिराची जर जागा असते ना आजूबाजूची, ती जागा हळूहळू हळूहळू थोडी 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 करत त्या जागेवर कब्जा करतात. त्या मंदिराच्या शेजारी मलमूत्र विसर्जन करतात. आणि असं करणाऱ्या मनुष्याला केवळ आणि केवळ नरकातच जावं लागते, बाकी दुसरीकडे कुठं नाही. भोलेनाथांनी सांगितलंय, भोलेनाथाची शिव मंदिर ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या शिव मंदिरामध्ये तिथलं पावित्र्य जतन करणं, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक सात्विक ऊर्जा प्रवाहित करणं हे आपलं भक्तांचं काम आहे. म्हणून देवस्थानाची उन्नती करायची असेल तर अगोदर तिथल्या पावित्र्याला महत्व द्या. तिथे फुलं टाकणं, तिथे घाण करणं, देवाच्या पूजेच्या नावाखाली तिथे घाण करणं हे आपल्याला शोभत नाही. पवित्रता परमार्थाची पहिली पायरी, परमार्थाची पहिल्या पायरीवर पाय देऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून पवित्रता असली पाहिजे. आणि म्हणून एक विनंती आहे व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोते मंडळींना, जेवढी शिव मंदिर आपल्या गंगाखेड नगरीत आहेत त्या सगळ्या शिव मंदिराचं पावित्र्य जतन करा. माऊल्यांनो, पूजेला गेल्याबरोबर अगोदर मंदिर साफ करून घ्या. लागल तुम्हाला 15-20 मिनिटं, अर्धा तास वेळ, पण पवित्र मंदिर स्वच्छ ठेवा. मंदिरामध्ये किती बेलफुल वाहिलं याला महत्व नाही, मंदिरामध्ये किती नैवेद्य दाखवलं याला महत्व नाही, किती वेळ बसून किती हजार बेल वाहिले याला महत्व नाही. मंदिर किती स्वच्छ ठेवलंय, किती झाडून काढलं, किती पावित्र्य तिथे राखलं, येणाऱ्यांना किती समाधान त्या ठिकाणी बसावं वाटलं याला महत्व आहे. म्हणून याला तुम्हीच पुढाकार घ्यायचा आहे आणि तुम्हीच करायचं आहे. प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट ठरवली पाहिजे आणि मंदिर स्वच्छ ठेवली पाहिजे. पार्वतीपते शिवार हर महादेव, भोलेनाथ शंकर भगवान की जय, शिव महापुराण की जय, नंदीश्वर महाराज की जय. अच्छा, मला एक सांगा, आपण सगळेजण कथा करत असताना कथेमध्ये जेव्हा देवाच्या नावाचा जयकारा लावतो, जयघोष करतो, तेव्हा हात वर करतो. का करतो बरं? आपल्या तर महाराष्ट्रामध्ये हात जोडायची पद्धत आहे, परंपरा आहे. मग हे कथेमध्ये हात का वर करतात? मी नेहमी सांगत असते कथेमध्ये हात का वर करतात, का करतात बरं हात वर? हे परंपरा उत्तर भारतातली आहे, आपली नाही आहे. आपण दक्षिण भारतात मोडतो, आपल्यापासून दक्षिण भारत सुरू झाला. उत्तर भारतामध्ये भगवंताचं नाम, भगवंताच्या नामाचा जयकारा, भगवंताच्या नामाचा जयघोष जेव्हा केला जातो तेव्हा ते हात वर करतात, हात वर करतात. आणि आपल्याकडे देवाच्या नामाचा जयघोष जेव्हा होतो तेव्हा हात जोडलं जातं, वंदन केलं जातं, प्रणिपात केलं जातं. आपण हात जोडतो आणि भगवंताला शरण जातो की आता मी माझा नाही उरलो, तुझाच झालोय. म्हणून दोन हात जोडून भगवंताच्या चरणावर समर्पण भाव आपण व्यक्त करत असतो. पण ज्या वेळेला हात वर करतो तेव्हा कुठला भाव जागृत होतो तेव्हा हे माहिती असावं. म्हणजे मग हात वर करताना प्रत्येक वेळेला मनामध्ये तो भाव जागृत झाला की ते हात वर करण्याचा उद्देश सफल होतो. दोन पती पत्नी होते, एक जोडपं होतं आणि त्या पत्नीला पैसे पाहिजे होते नवऱ्याकडून. ती आपल्या नवऱ्याच्या जवळ गेली आणि म्हणली, "ओ मला 200 रुपये द्या बरं." म्हणाली, "तुम्ही मागता ना तुमच्या मालकाला?" "नाही मागत." "आरती करू का तुमची ववाळू?" "काय गुणाचा ग माय माऊल्या, मागत नाहीत म्हणे मालकाला पैसे." "खरंच मागत नाहीत पैसे?" ती म्हणाली, "मालकाला मला पैसे द्या." त्याच्याकडे पैसे नव्हतेच नवऱ्याकडे. तो म्हणला, "माझ्याकडे रुपया नाही." तिने जास्तच आग्रह घेतला, "नाही नाही नाही, मला 200 रुपये पाहिजेत." "हे बघ, माझ्याकडे रुपया नाही."
त्यांनी हात वर केले, हे बघ माझ्याकडं रुपया नाही, हात वर केले दोन्ही, बघ म्हणले हे असं जाऊन थांबला. आता तोंडानं सांगायचं का रुपया नाही, पण दोन्ही हात वर करून तो असं म्हणतो की खिशे चेक कर. मी हात वर केले, माझे खिशे चेक कर. माझ्याकडे रुपया नाही, मी रिकामा आहे हे सांगण्यासाठी दोन हात वर केले. बरोबर, दोन हात वर केले नवऱ्या. माझ्याकडे काही नाही, मी काय रिकामा झालोय, माझ्याकडं काही शिल्लक नाहीये, मी रिकामा झालोय, मी रिकामा झालोय हे सांगण्यासाठी दोन हात वर केले. जसं संसारामध्ये रिकामा झालोय हे सांगण्यासाठी हात वर केलं जातं, तसंच परमार्थामध्ये काम नाही झालो पाही रिकामा. आता माझ्या अंतःकरणामध्ये काम नाही, क्रोध नाही. जेव्हा जेव्हा तुझं नाम घेतो तेव्हा तेव्हा माझ्या हृदयामध्ये तुझ्याच नामाचा निवास आहे. म्हणून कथेमध्ये ज्या ज्या वेळेला देवाच्या नामाचा जयघोष होतो त्या त्या वेळेला आपण दोन हात वर केले पाहिजेत. ओम नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. भोलेनाथ शंकर भगवान की जय जय. शिव महापुराण की जय. नंदीश्वर महाराज की जय. हात वर करत असताना पण हाताचे दोन प्रकार. जेव्हा हात आपण असं करतो तेव्हा दुसऱ्याला आशीर्वाद देतो. प्रत्येक गावात कथेला गेले की सगळ्या बाया अशा, हे काय आहे, मला आशीर्वाद देता का तुम्ही सगळेजण. तळहात तळपाय हे जे हात आहेत ना, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हे हात आहेत ना, हे हात हे तळहात भगवंताचं प्रतीक आहे. हे डोळे ना आतले पांढरे, हे डोळे ज्या शरीराच्या ज्या ठिकाणावरती रौम चित्र नाहीये तिथे तिथे भगवंताचं अस्तित्व आहे. तळपायामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. आणि म्हणून ते तळहात आपल्याकडे असले पाहिजेत. आपण डायरेक्ट असं लोकांकडे करून मोकळे होतो. हे तळहात आपल्याकडे असले पाहिजेत, असं नाही समोर समोर नाही करायचं. असं असं हात करून देवाच्या जय, म्हणजे त्या तळहातामधल्या भगवंताचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे याच्यासाठी सोयीचे हात पाहिजेत. आपण डायरेक्ट असा हात करतो. आपल्या चेहऱ्याकडे आपले तळहात असले पाहिजेत. तो खरा भगवंताला समर्पण होण्याचा भाव. बरे का. आता हे लक्षात ठेवा. सदाचार विवेचन सांगितलं. सदाचाराचं पालन प्रत्येक मनुष्याकडून व्हावं. शिवभक्त म्हणून जा शिवभक्तांना भगवंताच्या दृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करायचं, त्यांनी सदाचाराचं वर्तन करावं. सदाचार काय सांगतंय. पंचकर्म नित्य केले पाहिजेत. गाईला भाकर दिली पाहिजे नित्य, मुंगीला साखर दिली पाहिजे नित्य, कुत्र्याला भाकरी दिली पाहिजे नित्य, मुंगीला साखर दिली पाहिजे, आणि कावळ्याला पण भाकर दिली पाहिजे दररोज. आणि अजून एक पाचवं कर्म सांगितलं. अतिथीला आलेले विनमुख कधी पाठवायचं नाही, त्याला भोजन द्यायचं अतिथीला. हे पाच कर्म सांगितले. सदाचार वर्तन सांगितलं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मनुष्याने साधले पाहिजेत. हे सदाचार विवेचनामध्ये सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर सांगितलं सदाचार विवेचन. यानंतर भगवान भोलेनाथ शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रणव पंचाक्षरी मंत्राचा जाप केला पाहिजे. मग तो मंत्र कुठला म्हणून विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं ओम नमः शिवाय. याला प्रणव पंचाक्षरी मंत्र म्हणतात. ओम नमः शिवाय या मंत्राला. प्रणव का नाव आलं याला. प्र म्हणजे प्रपंच, नव म्हणजे नाव. प्रपंचातून बाहेर काढणारी नाव म्हणजे ओम नमः शिवाय नाम मंत्र आहे. प्रपंचातून बाहेर काढणारी नाव म्हणजे कोणतं मंत्र आहे. ओम नमः शिवाय मंत्र आहे. ओम नमः शिवाय मंत्र नावेप्रमाणे कार्य करतं. जसं नावेमध्ये बसलेला मनुष्य नदी तरुण पलीकडे जातो, तसं ही भव नदी, ही संसार रूपी समुद्र, ही भवसिंधू तरण्याकरिता हे प्रणव पंचाक्षरी मंत्राचा जाप मनुष्याने केला पाहिजे. या मंत्रामध्ये फार सामर्थ्य आहे, ताकद आहे असं सांगितलं. आणि जो मनुष्य या मंत्राचा अगणित जाप
करतो त्याला कैवल्य पदाची प्राप्ती होते, जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते असं सांगितलं. यानंतर शिवलिंग महात्म्य सांगितलं आणि शिवलिंगाची पूजा करत असताना एक विशेष स्वरूपाने शिवमहापुराणाचा हा मंत्र सध्या खूप जास्त प्रचलित झालेला आहे. सगळीकडे लोक याला आता सध्या नवीन एकदम तयार केलेला आहे हा श्लोक. जसं की आपण शिवतांडव स्तोत्र ऐकतो किंवा शिवपंचाक्षरी स्तोत्र आपण वाचन करतो म्हणतो, अनेक अनेक शिवस्तुतीचे आपण अनेक मंत्र म्हणतो. त्यात अघोर नावाचा भगवंताचा जो अवतार झाला, लिंग पूजा करत असताना या मंत्राचं उच्चारण करून निश्चितच अघोर नावाच्या भगवंताच्या या अवताराची स्मरण करून स्तुती करून अघोराला प्रसन्न करण्यासाठी अघोर रूप आहे भगवंताचं. आणि अघोर मंत्र या ठिकाणी शिवमहापुराणामध्ये सांगण्यात आला. हरिहि ओम ओम अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर अनेक चाली मंत्रात प्रसिद्धी पावतात. हा मंत्र खूप म्हणजे हा जो मंत्र आहे हा मंत्र भगवान शंकराला अत्यंत लवकर प्रसन्न करणारा आहे. तसं आपण जसं श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणतो किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणतो किंवा आपण जसं हे म्हणतो ना, जसं ओम नमः शिवाय म्हणतो, तसंच हा सुद्धा मंत्र आहे. या मंत्राने सुद्धा भोलेनाथ प्रसन्न होतात. आणि या मंत्रांनी म्हणून जर समजा पार्थिवलिंग पूजन केलं, पार्थिव सुपूजा केली तर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात असं सांगितलं. यानंतर शिवमहापुराणाच्या अनेक मंत्राच्या श्लोकाचं या ठिकाणी उच्चारण झालं. पार्थिव पूजेचा महिमा सांगितला आणि नैवेद्याचा महिमा सांगितला. पार्थिव पूजा म्हणजे जी तुम्ही आता मागच्या महिन्याभरामध्ये श्रावणात लिंग पूजा झाली ना यज्ञशाळेवरती, आता आपल्याकडे जे यज्ञशाळा आहे, आम्ही सकाळी गेलो होतो महाराजांना भेटायला, तिथे यज्ञशाळा आहे फार सुंदर, किती सुंदर. अग्निहोत्री ब्राह्मण बाबा त्या ठिकाणी आहेत. अतिशय सुंदर पार्थिव लिंग पूजा तुमच्या सगळ्यांकडून करून घेतले. गंगाखेड नगरी म्हणजे अगोदरच पुण्यमय नगरी आहे. इथे नित्य पुण्याचे नित्य कर्म चालतात. लोक पोते भरू रास पुण्याचे भरून ठेवले. लोकांच्या घरात गेलं, पाय ठेवलं की लक्षात येतं की पुण्यवान लोक आहेत. असं अंगण सांगतो ना घरची कळा, तसं तुमच्याकडे खूप पुण्यवान भूमी आहे. अगोदरच पुण्य या ठिकाणी खूप आहे आणि तुम्ही वारंवार नित्य कथा कीर्तन, नवीन यज्ञ, नवीन आणखी उपवास, व्रत वैकल्य हे सगळं करून पुण्य संचय करताय. पार्थिव पूजा म्हणजे मातीचे लिंग करणं आणि त्याच्यावरती बेल फुल विधियुक्त पूजन करणं आणि ते नदीमध्ये प्रवाहित करून देणं, याला पार्थिव लिंग पूजा म्हणतात. याच्या नैवेद्याचं सुद्धा विशेष स्वरूपाने एक सांगितलंय. भगवान शंकराच्या विधीपूर्वक ज्या वेळेला आपण पूजा करतो तेव्हा भगवान शंकराच्या मूर्तीची शिवभक्तांनी मनोभावे पूजा केली पाहिजे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्रमा या सगळ्यांची स्थापना केली पाहिजे. या 8 यजमानांची आठवण करून, यांचं स्मरण करून यांची पूजा करावी. आणि जो मनुष्य भगवान शंकराला बिल्वपत्र अर्पण करतो, बेलाच्या झाडाचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे. बिल्वपत्र ज्या वेळेला भगवंताला अर्पण करतो तेव्हा शक्यतो बिल्वपत्र 3 पानाचं असतं आणि हे बेल भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. कारण 5 पानाचं पण बिल्वपत्र असतं, कधी कधी 7 पानापर्यंत सुद्धा बिल्वपत्र निर्माण होतात. पण प्रघात असा आहे पुराणामध्ये का 3 पानाचं जे बिल्वपत्र ते बिल्वपत्र शंकराला अर्पण केलं पाहिजे. या बेलपत्राची भगवान शंकराला अत्यंत आवड आहे. त्याचं कारण असं आहे,
हे तीन पानं कशाचं प्रतीक आहे? सत्व, रोज आणि तम या तीन गुणाचं प्रतीक आहे. म्हणून बिल्वपत्र वाहत असताना भक्त भगवंताच्या चरणावर आपले तीन गुण समर्पित करतोय. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तीन गुण समर्पित करतोय. असा जो भक्त सत्व त्यागला, रज त्यागला, तम त्यागला, मग त्याकडे शिल्लक काही उरलं नाही आणि तो शिवरूप झाला. चिदानंद रूप शिवोहम 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 अशी अनुभूती त्याला येते. म्हणून बिल्वपत्राचं विशेष महत्व आहे. भगवान भोलेनाथ शंकराला बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहे. कारण हे बिल्वपत्र भक्तांना त्रिगुणातीत करणारा आहे. आणि जोपर्यंत आपण स्वतः अंतःकरणातून त्रिगुणातीत होणार नाही तोपर्यंत भगवान शंकराच्या निर्गुण स्वरूपाला आपण प्राप्त होणार नाही, समजू शकणार नाही. आपल्या मनामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण शिल्लक असले तोपर्यंत कसं बरं भगवंताचा साक्षात्कार होईल? डोळ्यामध्ये धूर भरलेला आहे हे लोकांच्या व्यवहाराचं कसं बरं भगवंताच्या दिव्य साक्षात्कार होईल? देव समोर असूनही देव दिसणार नाही, देव समोर असूनही देव कळणार नाही. यासाठी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत लक्ष दुसरीकडे चाललंय आणि बेल वाहतो शंकरावर. काय उपयोग आहे? एका एका पानावर एक गुण समर्पित केले. देवा माझे रजोगुण तुम्हाला अर्पण आहेत. देवा माझे तमोगुण तुम्हाला अर्पण आहेत. देवा माझे सत्वगुण तुम्हाला अर्पण आहेत. आता माझ्याकडे सत्व नाही, रज नाही, तम नाही, मी त्रिगुणातीत झालोय. परमात्मा कसा आहे? त्रिगुणातीत आहे. देवाला गुण आहेत का? नाही आहेत. भगवान गुणाच्या पलीकडे आहे. देवाला पाहायचं असेल तर आपल्यालाही गुणाच्या पलीकडे जावं लागेल, तेवढी शक्ती प्राप्त करावं लागेल. भगवंताची साधना करून भगवंताला प्राप्त करायचे तर भगवंताची ती साधना करत असताना त्रिगुणातीत होणं आवश्यक आहे. म्हणून बिल्वपत्र अर्पण करणं अर्थात तीन गुणांवरती मात करणं. बिल्व महात्म्य सांगितलं आणि बिल्व महात्म्य सांगून झाल्याच्या नंतर शिवनाम जप आणि भस्म महात्म्य सांगायला चालू केले. शंकराच्या पूजेमध्ये भस्माचं फार मोठं महत्व आहे. हे ऋषीगण तुम्ही ऐका, भस्म दोन प्रकारचं असतं. एक लोकाग्निजनित भस्म, एक शिवाग्निजनित भस्म. एक लघुभस्म, एक महाभस्म. लोकाग्निजनित भस्म असतं ते प्रत्येकाच्या चुलीमध्ये चुली पेटवल्याच्या नंतर जे भस्मची राख तयार होते त्याला लोकाग्निजनित भस्म म्हणतात. गोमय गोळ जाळून जे निर्माण केलं जातं, गौरी जाळून जे निर्माण केलं जातं ते लोकाग्निजनित भस्म आहे. पण शिवाग्निजनित भस्म हे शिवमंत्रांनी अभिमंत्रित असतं, दीक्षित असतं. आणि हे भस्म बेलाच्या लाकडापासून बनवलं जातं. बेलाची लाकडं जाळून, बेलाची लाकडं वाळवून त्याला आधांतरीच धरून जाळून भगवान शंकराच्या मंत्रांनी अभिमंत्रित करून विधियुक्त यज्ञामध्ये जे तयार केलेलं भस्म असतं, साधूच्या धुनीतलं भस्म असतं, यज्ञाच्या कुंडातलं जे भस्म असतं ते शिवाग्निजनित भस्म आहे. या भस्माचं सामर्थ्याचं आहे. या भस्माचं त्रिपुंड आपण जर आपल्या माथ्यावरती अर्चित केलं तर त्या त्रिपुंडाने प्रत्येक रेषेमध्ये 9 देवता अशा 27 देवता त्याच्यावरती सदैव प्रसन्न राहतात. त्याचं भाग्य नेहमी उदयाला येतं, त्याचं मस्तिष्क नेहमी शांत राहतं. तो ज्या कार्यात जातो त्या कार्यात त्याला अपयश येत नाही. हे ते त्रिपुंड आपल्या माथ्यावरती धारण केल्याचं फल सांगितलं. भगवान भोलेनाथ शंकराचं प्रतीक त्रिपुंड भस्म धारण केलं पाहिजे. शंकराला भस्म अत्यंत प्रिय म्हणून भक्तांना कपाळावरती भस्म धारण केलं पाहिजे. आणि शंकरालाही भस्म ते अत्यंत प्रिय आहे. पुढं माता पार्वती उमा संहितेमध्ये प्रश्न विचारतात की तुम्ही का शरीराला भस्म लावता? त्याचं उत्तर पुढे येणार आहे. मी पुढे सांगणार आहे की भस्म किती सुंदर आहे. भस्म महात्म्य सांगितलं, भस्म महिमा सांगितला. आणि भस्म महिमा सांगून झाल्यानंतर शिवनाम जपाचा महिमा सांगत असताना अतिशय सुंदर सुतजी महाराज बोलायला लागले. हरिहि ओम शिवनामांतरीं प्राप्य संसाराद्दी तरन्ति संसार मूल पापानि तानि नश्यन्ति असंशयं संसार मूल भूतानां पातकानां महामुने शिवनाम कुठारी नविनाशो जायते ध्रुवं शिवनामामृतं पेयं पापं दावा नलर्दिदै पाप दावाग्नितप्तानां शान्तिस्तेन विना नहि.
भगवान शंकराचं नाम सर्व पापांना संतप्त होऊन नाश करणार आहे। एकदा भगवान शंकराचं नाम घ्या, सगळे पाप नाहीसे होतील, इच्छाच होणार नाही पुन्हा पाप करण्याची। जीवन असं जे जड झालेले, ओझे झालेले डोक्यावर सारखं, लोक म्हणतात लई टेन्शन आहे, लई टेन्शन आहे, लई टेन्शन आहे। बसा शांत, देऊन टाका, बहाल करा आपलं सगळं टेन्शन भगवंताला। दिलं देवा तुला टेन्शन, तू पा तारायचंय काय मारायचंय तू बघ, मी नाम घेतो तुझं, बसतो तुझ्याजवळ थोडा वेळ शांत। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मला आठवतंय माझ्या देवाऱ्यातलं शिवलिंग आता दररोज ज्या शिवलिंगाची मी पूजा करते ते लिंग मला आठवते। तुम्हाला आठवते? आठवलं पाहिजे। मग ते तेवढ्या वेळेत गेलंच की टेन्शन, काय काय टेन्शन आहे, किती किती टेन्शन आहे, सगळे टेन्शन गेले निघून। नाम नाम घेता आलं पाहिजे, नामाची ताकद आहे, नाम जप करता आलं पाहिजे। नामानेच तर सर्व काही तरलेलं आहे। आणि मग पापानाम हरणी संपूर्णाम नः शक्तिः यावती शक्नोति पातकं तावत् कर्तुर्नापि नरः क्वचित लोक कसे असतील की शिवभक्ती करूनही पाप करत असतील। जर अंतःकरणपूर्वक शिवभक्ती केली तर त्या शिवभक्ताकडून कधीच पापाचं आचरण होत नाही, पाप त्याच्या वाऱ्याला थांबत नाही, असा तो पापातून मुक्त होतो। आणि मग जीवनातून पाप नाहीच झालं की मग काय जीवन इतकं हलकं फुलकं आहे। हा मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भोवतांची। मुखात नाम असलं की हाताला मोक्ष आपोआप प्राप्त होतो। नाम घ्या, जप करा, शंकराची भक्ती करा, भगवंताला समर्पित व्हा। आणि तदनंतर मग लघुभस्म आणि महाभस्म याच्या विषयीची माहिती सांगितली। भगवान शंकराला अजून काय प्रिय आहे हे सांगत असताना अतिशय सुंदर रुद्राक्ष महिमा सांगितला। भगवान परमात्मा अनंत कालापर्यंत तप करत बसले आणि माता पार्वती भगवान शंकराला उमा अनंत कालापर्यंत तपकी डोळे उघडणार बघणार, एकट्या माता पार्वतीला बस असंच जप करत बसणार आहेत म्हणून हळूच जाऊन भगवंताच्या भुजेला माता पार्वतीने स्पर्श केला उठवण्याकरिता। एक लक्षात घ्या एक गोष्ट, सध्या ध्यान करणारे लोक राहिले नाहीत, पण जे आहेत बरं एक सांगा, इथं गुरु कोण कोण केलेले त्यांनी हातवर करा। गुरु कोण कोण केले? दीक्षा कोणाकोणाला झालेली आहे? अनुग्रह कोणाकोणाचा झालेला आहे? पूर्ण हातवर, हात पूर्ण वर करा। अच्छा, हात खाली घ्या। बऱ्याच लोकांनी गुरु केलेलं आहे की? ज्यांनी केलं नाही त्यांनी का नाही केलं बरं? आम्हाला अजून गुरुच भेटले नाहीत म्हणा, हाय त्याच्यावर विश्वास नाही म्हणा, आम्हाला आदर चलणारे गुरु पाहिजे होते, तेच शोधायलो म्हणा। गुरु म्हणजे कसं असा आदर चालले पाहिजे, जमिनीवर पाय न टेकता। गुरु म्हणजे कसे असले पाहिजे? 12 वर्ष अन्नाला स्पर्श न करणारे पाहिजेत। गुरु करायचं म्हणजे कसे पाहिजे? असं काहीतरी चमत्कार, छऊ म्हणल्याबरोबर हातात असं काहीतरी प्रसाद आला पाहिजे, असे गुरु पाहिजे, मग आम्ही त्यांना गुरु करू। असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं प्रघात आहे, तुम्हाला ही चुकीचा समज आहे। तुम्हाला सांगते, संत कोणाला म्हणतात, गुरु कुणाला करून घ्यावं? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा। दयाची अंगी निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागू नये। पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोहीशी सौसाठी करू नये। आकाशाच्या अंगी चंद्र तारांगणे, दोहीशी समान पाहू नये। तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीशी समान पाहू नये। फार सुंदर अभंग आहे तुकोबरायचा। संताकडे पाहत असताना वेगळाच काहीतरी दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन सोडून टाका। आदर चलणारे, काहीतरी चमत्कार दाखवणारे, गेल्याबरोबर घरातलं सगळं सांगणारे, भविष्य, अशी संत नसतात। तुम्हाला एक सांगू गोष्ट, महात्मा गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये असा एक संन्यासी फकीर महात्मा आला, म्हणला स्वतःला लय मोठे समजता, म्हणले तुम्ही काय कमावले म्हणले सांगा। ते म्हणले काय नाही कमवलं बाबा, बसलो म्हणले उगा झाडाखाली, शांती मनाला समाधान मिळावं म्हणून आलोय या झाडाखाली बसलोय। ते संन्यासी महात्मा बघितल्याशा रागाने त्यांच्याकडे महात्मा गौतम बुद्धाच्याकडे म्हणले
याला तपस्या म्हणतात का, याला तप म्हणतात का? दाखवतो म्हणले. बघा, गंगेच्या काठावर बसलेले महात्मा गौतम बुद्ध हे गंगेच्या पाण्यावरून अद्दर चालत गेले. तिकडे गेले, परत आले. बघा म्हणले, मी एवढी तपस्या केली का पाण्यावर अद्दर चालवतो म्हणले, चालून जातो म्हणले. मी पाण्याचा मला कसाच स्पर्श होत नाही. ही माझी तपश्चर्या आहे. किती वर्ष लागले म्हणले महात्मा तुम्हाला या सिद्धीला प्राप्त व्हायला? ते म्हणले 18 वर्ष तप केलं तेव्हा ही सिद्धी प्राप्त झाली, पाण्यावर अद्दर चालायची. महात्मा गौतम बुद्ध म्हणतात, बस संपलं का संतत्व इथेच? मी नाही 18 वर्ष गमवणार. केवळ पाण्यावर अद्दर चालायला यावं यासाठी आयुष्याच्या 18 वर्ष मी गमवणार नाही. कारण 2 पैसे दिले की नावाडी या तीराचं त्या तीराला घेऊन जातो. 18 वर्ष तपस्या केली, अन्न पाणी सोडून दिलं, 2 पैशाचं काम शिकलं. फक्त 2 पैसे दिले तरी इकडचं तिकडं जाता येते म्हणजे, नदीच्या आईला तीरावरून पहिलं तीराला. आणि एवढं करण्यासाठी पाण्यावर अद्दर चाललं की मग ते साधू वाटतो आपल्याला. किती वेडे आहेत आपण. साधूला पाण्यावर आदर चालला, जमिनीवर आदर चालला, त्याला साधू म्हणतो. वास्तविक तो साधू खरा नाहीये जो रिद्धी सिद्धीच्या मागे लागलेला आहे. जो रिद्धी सिद्धीचं प्रदर्शन करतो तो नाही. मग दह्याची अंगिनी घे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागू नये. काय मागू नये? तुमच्या गावात तूप कसं किलो आहे? कसं किलो आहे? 800 रुपये, 1000 रुपये किलो गंगाखेडला तूप. नक्की का? सांगा की, बोला की. तूप खात नाही का तुम्ही? 700-800 रुपये किलो आहे तूप. ताक कसं किलो आहे? लिटरवर विकते का? बरे ठीक आहे बाबा, लिटरवर. कसं लिटर आहे? काय आहे ताकाची किंमत गंगाखेडला? ताकाची किंमत काय आहे? नाही, किंमत नाही, विकत नाही. मग कसं देतात? फुकटच. ज्यांच्या घरी म्हशी गाई आहे त्यांनी बोला की ताक फुकटच. अरे काय अन्याय हो. एकाच दुधातून ताकाचाही जन्म झाला, दह्याचाही जन्म झाला, लोण्याचाही जन्म झाला, पण त्या ताकाला मात्र कवडीची किंमत नाही आणि तुपाला मात्र 800 रुपये किंमत. काय कमाल आहे बाबा. बरं, हिरा आणि गारगुटी कुठून जन्माला येतात? पृथ्वीतून. हिरा कसं, हिऱ्याची किंमत काय आहे अंदाजी सांगा की? 1 लाख रुपये. आणि गारगुटीची कितीला? तुमच्याकडे गारगुटी कितीला विकतात? नाही विकत, फुकटच. बघा बरं, एकाच पृथ्वीतून दोन्ही जन्माला आली, एकाच खाणीतून, पण एकाची किंमत लाख रुपये आणि एकाची किंमत कवडीची नाही. तुमच्या गावामध्ये चांदण्या येतात आकाशामध्ये? तारे चंद्र एवढे मोठे मोठे असतात का? केवढे असतात मग? चंद्र मोठा असतात आणि चांदण्या लहान असतात. आणि कधी चंद्र चांदण्या एवढा लहान आलेला पाहिलाय का? नाही. चांदण्यामध्ये चंद्रामध्ये फरक आहे, गारगुटीमध्ये हिऱ्यामध्ये फरक आहे. एकाच आकाशामध्ये चंद्र आणि तारे राहतात, पण दोघांमध्ये फरक आहे. एकाच पृथ्वीमध्ये हिरा आणि गारगुटी जन्माला येतात, दोघात फरक आहे. एकाच दुधापासून दही आणि लोणी जन्माला येते, पण दोघात फरक आहे. शेवटच्या चरणात तुकोबारे उत्तर देतात. तुका म्हणे तसे संतांनी जन दोहीशी समान भजू नये. ताकासारखे, तार्यासारखे, गारगुट्यांसारखे आपण असतो, चंद्रासारखे, लोण्यासारखे, हिऱ्यासारखे संत असतात, कारण त्यांचं चित्त निर्मळ असतं. त्यांचं चित्त निर्मळ असतं. त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा क्षेत्र संन्यास घेऊन राहिलेला असतो. म्हणून संत दिसायला जरी माणसासारखे दिसले तर ते वास्तविक भगवंताचे निवासस्थानात, त्यांचं हृदय म्हणजे भगवंताचं निवासस्थान आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर संतांना ओळखा आणि संतांना शरण जा. मी रुद्राक्ष महिमा सांगत होते तुम्हाला. तप करत बसल्याच्या नंतर विषय कुठून बाजूला निघालतात तेही सांगते तुम्हाला. की खूप वर्षापर्यंत परमात्मा भोलेनाथ तप करत बसले. माता पार्वतीने भगवंताला स्पर्श केला जाऊन.
भुजाला स्पर्श केला, भगवंताची भुजा, उजव्या भुजेला माता पार्वतीने स्पर्श केला. त्या स्पर्शावरून मला एक गोष्ट आठवली आणि म्हणून मी विचारलं तुम्ही गुरु कोण कोण केला. मग त्याच्यावरून विषय असा निघाला का गुरु कुणाला करायचं, आदर चलणाऱ्याला, चमत्कार दाखवणाऱ्याला गुरु करायचं असं नाही. असे संत जर भेटले तर त्यांच्या चरणावरती शरणांगती पत्करा. ज्यांचं हृदय नेहमी भगवंतात विराजित आहे, नेहमी भगवंताविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, भगवंताला ज्यांनी हृदयात धारण केलेले, जे देवासाठी जगतात, परमात्मा ज्यांचा सर्वस्व आहे, अशा संताला संत भेटले तर त्यांच्या चरणावर शरणांगती पत्करा. मग संत भेटल्यानंतर काय करतात, ते अनुग्रह करतात. तुम्ही सगळ्यांनी हात वर केलात गुरु कोण कोण केले म्हणाल्याच्या नंतर मला सांगा, गुरुनी तुम्हाला जो मंत्र दिला त्या मंत्राचं ध्यान कोण कोण करतं, त्यांनी हात वर करा. एवढे सगळेजण ध्यान करतात, हात खाली घ्या. तुम्ही जर ध्यानाला बसले घरात शांत डोळे झाकून, तर कुणीही घरामध्ये आवाज करायचा नाही, चिरकायचं नाही, भांडे आपटायचे नाही, आवाज करायचा नाही खडखड. त्याच्याने काय होतं, स्थिती भंग पावतो. म्हणून माता पार्वतीने शंकराला अलगद असं हात लावलं, स्पर्श अलगद असं जाऊन, ओ देवा उठा, किती कवर झोपता, काही काम धंदा आहे का तुम्हाला, कसं लेकर बाळ सांभाळा, उठलं की सुटलं, ध्यान लावून बसलेला, असं नाही म्हणल्या माता पार्वती. या आपल्या पार्वत्या म्हणतात असं, लई बसावट आले घरातच, कोण सांभाळाव घर सारं, आपल्या पार्वती असा म्हणतात. शंकराची पार्वती अशी नाही बोलली. 1000 वर्षापर्यंत तप केलं भगवंताने, अलगद जाऊन भगवंताला स्पर्श केला. जसा पार्वती मातेचा स्पर्श झाला, परमात्मा समाधीतून बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर अलगद अर्धोन्मिलित दृष्टी होती भगवंताची. डोळे उघडले, डोळ्यात नेत्रामध्ये अश्रू तयार झाले, अश्रुबिंदू गालावरून खाली पडले. गौड देशामध्ये ते डोळ्याचे नेत्रबिंदू जाऊन पडले. गौड देशात जाऊन पडल्या कारणाने त्या नेत्रबिंदूतून एक वनस्पती, एक त्या ठिकाणी वृक्ष त्या नेत्रबिंदूतून, त्या बीजातून निर्माण झालं. रुद्राचा अक्ष असल्या कारणाने रुद्राक्ष असं त्याला नाव पडलं. ओम नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. भोलेनाथ शंकर भगवान की जय, शिव महापुराण की जय, नंदीश्वर महाराज की जय. रुद्राक्ष रूपाने रुद्राक्ष प्रगट झाले. भगवान शंकराचा अंश रूपाने एक मुखापासून ते जवळपास 14 मुखापर्यंत रुद्राक्ष असतात. मग श्रेष्ठ रुद्राक्ष कोणतं असा प्रश्न असेल तुमचा, तर 5 मुखी रुद्राक्ष सर्वश्रेष्ठ आहे, सर्वसामान्य लोकांकरिता. प्रत्येकाच्या प्रारब्ध अनुसार, प्रत्येकाच्या कुंडलीनुसार रुद्राक्ष राशीनुसार असतात. पण 5 मुखी रुद्राक्षाचं एक विशेष महत्व आहे. मी एक मुखापासून ते 14 मुखापर्यंत सगळ्या रुद्राक्षाचं नाव आणि त्याचा महिमा सांगून देते, तुम्ही श्रवण करा. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवरूप आहे, ते भोग आणि मोक्ष देणारा आहे. जिथे रुद्राक्षाची पूजा होते तेथून लक्ष्मी कधी हलत नाही. रुद्राक्षाचं पूजन सांगितले, किती मुखवाला पाहिजे त्याचं नाही सांगितले महत्व. एकमुखी रुद्राक्ष मिळणं खूप कठीण आहे. गौड देश म्हणजे आत्ताचं नेपाळ, आत्ताचं नेपाळ हे त्या काळातलं गौड देश आहे, त्याचं नाव गौड देश होतं. गौड देशामध्ये, नेपाळमध्ये हे रुद्राक्ष सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवर सृष्टीमध्ये जन्माला. तिथून पुढे हरिद्वार, उत्तरांचल, काशी अनेक तीर्थक्षेत्रामध्ये आता रुद्राक्षाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या परिसरात सुद्धा रुद्राक्षाची बरीच झाडं पाहायला मिळतात. एकमुखी रुद्राक्षाचं महत्व सांगितलं. एकमुखी रुद्राक्ष भोग आणि मोक्ष देणार आहे. यानंतर 2 मुखी रुद्राक्ष, याला देवदेवेश्वर असं नाव आहे, हे सगळ्या इच्छा पूर्ण करतो. 3 मुखी रुद्राक्ष साक्षात फळ देणार आहे, त्याच्यामुळं विद्या प्रतिष्ठा प्राप्त होते. 4 मुखी रुद्राक्ष साक्षात देव मानलेला आहे, त्याच्या दर्शनाने स्पर्शानेच केवळ अर्थधर्म काम मोक्ष प्राप्त होतात. यानंतर 5 मुखी रुद्राक्ष काळाग्नी रुद्र रूप मानलं गेलेलं आहे. हे सर्व काही देण्यासाठी समर्थ आहे, जे इच्छा कराल ते. 5 मुखी रुद्राक्ष
हे जे रुद्राक्ष आहे, या रुद्राक्षाची जर आपण घरामध्ये पांढऱ्या कपड्यावर हे रुद्राक्ष ठेवून या रुद्राक्षाला पांढरी विभूती लावून पांढरं फूल जर या रुद्राक्षावरती आपण अर्पण केलं, 3 महिने मनोकामना मनामध्ये ठेवून जर या रुद्राक्षाचं पूजन केलं तर आपली इच्छा पूर्ण होते. घरामध्ये विनाकारण होणारी जे भांडण आहेत, कलह आहेत, ते कलह नाहीसे होतात. सगळ्यात सोपा उपाय, घरात जर विनाकारण किरकिऱ्या होत असतील, छोट्या छोट्या गोष्टीला वाद होत असेल, बापामध्ये मुलामध्ये, मुला भावाभावांमध्ये, सासू सुनेमध्ये किंवा घरातल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कलह होत असतील, तर ते कलह शांत करण्यासाठी 5मुखी रुद्राक्ष घरात देवाऱ्यामध्ये पांढऱ्या कपड्यात ठेवून, पांढरं जे कॉटनचं वस्त्र असतं त्या पांढऱ्या कपड्यावर ठेवून त्याला पांढरी विभूती लावायची आणि पांढरी विभूती लावून त्याच्यावर पांढरं फूल अर्पण करायचं. आणि 5मुखी रुद्राक्षाचं मी महत्व सांगत होते. यानंतर 6मुखी रुद्राक्ष, त्याला साक्षात कार्तिकेय स्वरूप मांडलेलं आहे आणि हे षडविकारांवरती मात करणारं आहे. यानंतर 7मुखी रुद्राक्ष, अनंग स्वरूप याचं नाव आहे. हे धारण केल्याने माणसाला नेहमी जे वाईट विचार येतात, कसे आत्महत्या करावं, जगण्यात काही अर्थच नाही, असे दरिद्री विचार येतात माणसाला. काही लोक असतात कुठल्याच कामामध्ये त्यांना यश येत नाही, अपयशी असतात. अशा माणसाला 7मुखी रुद्राक्ष ऊर्जा देणारं, प्रेरणा देणारं असतं. यानंतर 8मुखी रुद्राक्ष अष्टभैरव स्वरूप मानलं गेलेलं आहे. हे 8मुखी रुद्राक्ष अष्टमहासिद्धी प्राप्त करून देणारा आहे. 9मुखी रुद्राक्ष कपिल मुनीचं प्रतीक मानलं जातं आणि या 9मुखी रुद्राक्षाला धारण केल्याने नवदुर्गा प्रसन्न होतात, दुर्गेचा साक्षात आशीर्वाद प्राप्त होतो. यानंतर 10मुखी रुद्राक्ष गरुड ध्वज रूप असं त्याचं नाव आहे. या रुद्राक्षाने दशमहाविद्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो धारण केल्याने. यानंतर 11मुखी रुद्राक्ष रुद्र रूप मानलं गेलेलं आहे. या रुद्राक्षाला धारण केल्याने, 11मुखी रुद्राक्षाला धारण केल्याने सर्वत्र विजय प्राप्त होतो. यानंतर 12मुखी रुद्राक्ष मस्तकावर धारण केल्याने 12 आदित्याचं तेज आणि केसात घातल्याने साक्षात भगवान शंकराचं स्वरूप मानलं जातं. यानंतर 13मुखी रुद्राक्ष विश्वदैव रूप असं समजलं जातं. 14मुखी रुद्राक्ष परम शिव रूप मानलं जातं. 1 मुखापासून ते 14 मुखापर्यंत हे सगळे रुद्राक्ष असतात. वास्तविक हे रुद्राक्ष कुठेही मिळतात, तुम्हाला दुकानावर कुठेही मिळतात. रुद्राक्ष जसं बोरं लागतात ना झाडाला, तसं लागून राहतात झाडाला लागले की. रुद्राक्ष हे तुम्ही झाडाचं तोडून आणल्यानंतर ते फळ आहे, फळासारखं आहे. पण त्या रुद्राक्षाला अभिमंत्रित जर केलं तर ते रुद्राक्ष पॉवरफुल बनतं. रुद्राक्षाला जर अभिमंत्रित करता आलं, त्याच्यावर साधना जर केली तर ते पॉवरफुल बनतं. नुसतंच रुद्राक्ष जर आणलं तर ते पॉवरफुल नाहीये, तुम्हाला तेवढं फल देणार नाही जितकं भेटायला पाहिजे. म्हणजे तलवार आहे पण तिला धार जर लावली नाही तर ती बोथट तलवार काम करत नाही, तिचा वार होत नाही. अभिमंत्रित केलेलं रुद्राक्ष विशेष स्वरूपाने हे घरामध्ये स्थापित केल्याच्या नंतर त्या रुद्राक्षाच्या स्थापनेने आपल्याला परिणाम होतो. मग ते रुद्राक्ष अभिमंत्रित कसं करायचं? 14मुखी रुद्राक्षाला 14 मंत्र आहेत. ओम ह्रीम नमः, ओम नमः, क्लीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम हूम नमः, ओम हूम नमः, ओम हूम नमः, ओम ह्रीम हूम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम हूम नमः, ओम क्रौं क्षौं रौं नमः, ओम ह्रीम नमः, ओम नमः, असे 14 मंत्र आहेत. मग तुम्ही 5मुखी रुद्राक्ष जर तुमच्या घरात आणले तर ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, फक्त एवढं छोटंसं मंत्र 3 अक्षरांचं ओम ह्रीम नमः हे 5मुखी रुद्राक्ष घरात घेऊन जा. 5मुखी रुद्राक्ष ठेवा, ओम ह्रीम नमःचा जाप करा 108 वेळा. फरक बघा काय आहे.
पाचमुखी रुद्राक्ष यज्ञकुंडामध्ये साधूच्या धुनीमध्ये, माझ्याकडे धुनी आहे, मी नाथ संप्रदायाची साध्वी आहे, अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष आणलेले आहेत. ज्याला पाहिजे त्याला मिळतील. उद्या परवा तेरवा जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन जा. घरामध्ये देवाऱ्यात ठेवा. मी दिलेलं रुद्राक्ष नेऊन घरात ठेवा देवाऱ्यात 3 महिने. त्याच्यावर पांढरं फुल, पांढरी विभूतीचा बोट असं लावायचं. मनोभावे त्या रुद्राक्षाला मागायचं जी इच्छा असेल, मनोकामना एक संकल्प करा आणि 3 महिने नित्याने पूजा करा. 3 महिन्याच्या नंतर काय करायचं ते रुद्राक्ष, 3 महिन्याच्या नंतर पूजा चुकली तर चालते, पण 3 महिने सातत्यानं, तुम्ही नाही दुसरं नाही दुसरं, घरामध्ये सातत्यानं पूजा केली पाहिजे. 3 महिन्याची कंटिन्यू न चुकता साधना घडली पाहिजे. मनोभावे ओम ह्रीम नमः असं 108 वेळा म्हणून त्या रुद्राक्षाचं स्थापन करा. जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. माझ्याकडे तर रुद्राक्ष आहे, 5 मुखी, आपण घेऊन जाऊ शकता. यानंतर रुद्राक्ष महिमा सांगून झाल्याच्या नंतर एक प्रश्न विचारला सर्व ऋषीमुनींनी. म्हणजे हे रुद्राक्ष असा मी ऐकलंय का बाईनं गळ्यामध्ये धारण करू नये, मग त्याला विटाळ चालत नाही, मग त्याला चंडाळ चालत नाही, मग त्याला काही होत नाही, मग ते कोण धारण करावं, कोण घालावं, ते धारण करण्याचा अधिकार कोणाचा आहे? म्हणजे आवळ्या एवढा जो रुद्राक्ष असतो तो कनिष्ठ मानलाय. तुम्ही वेडे आहात, मोठं रुद्राक्ष बघून घेता, मोठं नाही, उलट बोरा एवढं जे रुद्राक्ष आहे ते कनिष्ठ मानलेलं आहे. आवळ्या एवढं रुद्राक्ष अत्यंत फलदायी नाही सांगितलंय, पण ठीक आहे, तात्पुरतं फल देणार आहे. गुंजा एवढं जे रुद्राक्ष आहे, गुंजा एवढं लहान, हरभऱ्या एवढं, हरभऱ्यापेक्षा लहान, हा जो 0 साईजचा रुद्राक्ष आहे, हा 0 साईजचा सगळ्यात छोटा गुंजा एवढा, हा सगळ्यात अत्यंत फलदायी आहे, अत्यंत पॉवरफुल आहे. लहान रुद्राक्ष जेवढे तेवढे जास्त पॉवरफुल असतात. आपल्याला ते मोठं बघून घ्यावं. मन विचित्र, मोठंवालं रुद्राक्ष मिळालं की बरं वाटतं आणि छोटंवालं नको, पण छोटंवालं फळ देणार आहे. गुंजा एवढं रुद्राक्ष अत्यंत श्रेष्ठ सांगितलेले, हरभरा एवढं रुद्राक्ष श्रेष्ठ सांगितलेले, बोरा एवढं रुद्राक्ष कनिष्ठ सांगितलेले. आवळ्या एवढं जे रुद्राक्ष असतं ते पूजेसाठी ठीक आहे, धारण करण्यासाठी केलं तर फक्त कंठात धारण करायचं. अशा प्रकारे त्या रुद्राक्षाचा महिमा सांगितला. म्हणाले हे रुद्राक्ष कोण धारण करावं? एका श्लोकामध्ये फार सुंदर सांगितलं कोण धारण करावं. हरिहि ओम सर्वाश्रमाणां शिवाज्ञया सदैव रुद्राक्षधार्यया सर्वाणां स्त्रीशूद्राणां सर्ववर्णानां. किती वर्ण आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4ही वर्णाचे लोक रुद्राक्ष धारण करू शकतात. इतकंच काय, शूद्र असलेला सुद्धा व्यक्ती, इतकंच काय, स्त्री जरी असली तरी रुद्राक्ष धारण करण्यास मनाई नाही. तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता. शिव महापुराणाने तुम्हाला तो अधिकार दिलाय. संप्रदाय काही म्हणत असेल बाईला कशाचा की अधिकार नाही आणि कशाचा की अधिकार नाही. संप्रदायातले गडकरी फडकरी स्त्रीचा विरोध करतात, पण पुराण, शिव महिमा, भगवान भोलेनाथ आणि शिव महापुराण स्त्रियांचा विरोध करत नाही माऊलांनी. म्हणून रुद्राक्ष धारण करत असताना मनामध्ये यत्किंचित संकोच न बाळगता रुद्राक्ष धारण करा. इथे विद्येश्वर संहिता समाप्त झाली. उद्या आपल्याला रुद्रसंहिता आरंभ करायचे. रुद्रसंहितेमध्ये प्रथम सृष्टीखंड, उद्या नारद गर्भहरणाची कथा, सतीखंड ही उद्या, माता सतीची कथा अतिशय सुंदर आपण उद्या श्रवण करणार आहोत. सुंदर सुंदर कथा उद्या आपण आणखी नवीन उद्या महालक्ष्मीचा सण आहे, उत्सव आहे, तरी पण एवढ्या सगळ्या माऊल्या पुढे येऊन बसलेल्या आहेत. घरी पण उत्सव साजरा करायचा, इथे पण यायचं आहे. असं दोन्ही गोष्टी आहेत. उद्याचा एक दिवस थोडस लवकर काम उरकून कथेला या असं सांगून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देणार आहे.